टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. आज आपण एक नवीन एपिसोड सुरू करणार आहोत, जो एपिसोड आहे गुगल LLM नोटबुक. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुगल LLM नोटबुक कशाप्रकारे इन्स्टॉल करायचं आणि गुगल LLM नोटबुक हे लॉग इन असतं तर कशाप्रकारे ते पूर्वीच लॉग इन असतं आणि का लॉग इन असतं. त्याच्याबरोबर ते गुगल LLM नोटबुक हे चं नामांकन जेमिनी नोटबुक असे करण्यात आलेले, तर ते कशाप्रकारे का करण्यात आले याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि खास करून विद्यार्थी बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांचे पाल्य असतील तर त्यांच्यासाठी हा खास करून विद्यार्थी बंधू भगिनींसाठी तर व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. तर आपण याच्यामध्ये गुगल LLM नोटबुक म्हणजे काय आहे, गुगल LLM नोटबुकमध्ये किती ऑप्शन आहेत, गुगल LLM त्याच्यामध्ये सब मेनू किती आहेत, या सर्व गोष्टी आपण इत्थंभूत या एक एपिसोड या गुगल LLMचा एक भाग करून आपण एपिसोड तयार करणार आहोत. तर आजच्या या अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. तर सर्वप्रथम बघूया. स्पीड थोडं कमी करतो. आणि जे टॉकबॅक युजर्स आहेत त्यांनी आपल्या कशाप्रकारे टॉकबॅकचा स्पीड आहे पाहिजे आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे. सर्च गुगल प्ले. आता दोघांनी पूर्वी तर गुगल LLM नोटबुक सर्च करून ठेवलं होतं. नोटबुक याच्यावरती क्लिक करतो. गुगल LLC आहे. सिम्पली इन्स्टॉलवरती क्लिक करायचं. तर गुगल LLC वरतीच इन्स्टॉलेशन असल्यामुळं गुगल LLCचं असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला डाटा लीक होण्याची किंवा माहिती इतरत्र जाण्याची काही कुठल्या प्रकारची भीती नाही. तरी पण कुठल्याही प्रकारचा AIशी डाटा शेअर करत असताना कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण सेन्सिटिव्ह डाटा इथेही शेअर करू नका, कारण AI हे तुमच्या AIवरती जो डाटा शेअर केला जातो तुमचा ट्रेनिंगसाठी AI ट्रेनिंगसाठी वापरला जाऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा डाटा AIशी शेअर करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गुगल LLM नोटबुकचा वापर हा अभ्यासासाठी करा. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा गैरवापर करू नका आणि हे एक अतिशय विद्यार्थ्यांसाठी वरदान टूल आहे. आपण एक एपिसोडमध्ये त्याचे पाहणार आहोत. तर आपण डाउनलोड होतं आहे तोपर्यंत टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही टेक्निकल समस्येमुळे आणि काही इतर कारणांमुळे व्हिडिओ येण्यास विलंब झालेला आहे. तर त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि क्षमा मागतो. आणि आजपासून पुन्हा या नवीन एपिसोडला सुरू करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे आहे या चॅनलला अधिक जर तुम्ही लाईक आणि शेअर करत राहिला आणि या चॅनलला सपोर्ट करत राहिला, चॅनल तुमचाच आहे. त्यामुळे तुम्हीच तुमच्या चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एपिसोडमध्ये आपण फार महत्त्वाची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आपण सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत, जसं की गुगल LLM नोटबुक झाल्यानंतर इतर विषयांना पण आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सगळ्यामध्ये तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही कशाप्रकारे चॅनलला सपोर्ट कराल त्याच्यावरती डिपेंड आहे. तर आपण बघूया गुगल LLM नोटबुक अशा प्रकारे इन्स्टॉल. आता बघा, मी सांगितलं होतं की गुगल LLM नोटबुकला जेमिनी नोटबुक असे का नमूद करण्यात आलं आहे, तर ते आपण पाहूया. तर गुगल LLM नोटबुक हे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक भाग आहे. त्यामुळे गुगल LLM नोटबुकचं इंटिग्रेशन हे जेमिनी नोटबुकमध्ये नामकरण झालेलं आहे. तर आपण बघूया, ओपन करूया. आता बघा, जसं मी ओपन करतो तर इथं कुठल्याही प्रकारचं मेल ID लॉग इन करत नाही आहे, काही करत नाही आहे. बघा, फक्त सिम्पली हा डायलॉग बॉक्स आहे, गेट स्टार्टेड क्लिक करतो. आता बघा, गुगल नोटबुकचं नामकरण जेमिनी नोटबुक झालेलं आहे. कारण तर सेम प्रोडक्ट आहे, तर गुगल इंटिग्रेटेड असल्यामुळे त्याचं नाव जेमिनी नोटबुक करण्यात आलं आहे. लेट्स गो वरती क्लिक करतो. सायनिंग इज कृष्णा सिंग राजपूत डायरेक्ट तर लॉग इन झालेलं आहे. कारण तर तिथं मी गुगल आता बघा, गुगल जे आहे जेमिनीवर आपण यूज करतो, जेमिनीवरती लॉग इन केलेलं असतं. त्याच्यामुळे इथं एक
जेमिनीचा हा एक भाग झालेला आहे जे गुगल LM नोटबुक, त्याच्यामुळे ऑलरेडी इथं सायनिंग दाखवत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे सायनिंग इथं तुम्हाला करायची गरज नाही, ऑलरेडी सायनिंग दाखवत असते. लेट्स गेट स्टार्टेड. आपण एक लुक पाहणार आहोत त्याच्यामध्ये काय काय आहे. कॅमेरा बटन, क्रिएट न्यू वरती क्लिक करूया. क्रिएट न्यू वरती क्लिक केल्यानंतर बघा क्लोज, क्रिएट ऑडिओ ओव्हरव्ह्यू फ्रॉम YouTube व्हिडिओज, फाइंड सोर्सेस फ्रॉम द वेबसाईटवर तुम्ही फाइंड सोर्सेस करू शकता. सबमिट डिस्कवरी क्वेरी or upload your files, PDF, audio, image, website, YouTube, copy text, drive. इथं एवढे ऑप्शन आहेत. अशा प्रकारे तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचं सोर्स इथं अपलोड केल्यानंतर त्याचं प्रश्नमंजुषा तयार करू शकता, त्याचं ऑडिओ पॉडकास्ट तयार करू शकता, त्याची क्विज तयार करू शकता, त्याचबरोबर त्याचा स्लाईड तयार करू शकता. एव्हाना तुमच्या मराठी भाषेमध्ये सुद्धा करू शकता, आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा करू शकता, इंग्लिशमध्ये करू शकता, हिंदीमध्ये करू शकता. इतर सर्व भाषा भारतीय सपोर्ट आहेत. तर आपल्या मराठी भाषेमध्ये असू दे किंवा इतर कोणत्याही भाषेमध्ये आपण याला ऑडिओ पॉडकास्ट, व्हिडिओ पॉडकास्ट, क्वेश्चन मार्क्स अशा प्रकारे आपण सगळ्या गोष्टी तयार करू शकतो. तर आपण एक एक एपिसोड याच्यामध्ये पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल LM नोटबुक कशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहिलेला आहे. तर आपण इथे बॅक घेऊया. क्लोज वरती क्लिक करूया. आता बघा सेटिंग्समध्ये याच्यामध्ये सेटिंग्स आहेत. साइन इन manage your Google account, add another account, manage accounts on this device, upgrade Gemini notebook, upgrade Gemini notebook, upgrade म्हणजे परचेस असतं. शो ओपन सोर्स लायसन्स, फीडबॅक, privacy policy, टर्म्स अँड सर्व्हिस एवढंच आहे. सेटिंगमध्ये काय बदल करायचे नाही. आता याची लँग्वेज बाय डिफॉल्ट इंग्लिश असते. तर ज्यावेळेस तुम्ही ऑडिओ ब्रॉडकास्ट कराल ते आपण कशाप्रकारे मातृभाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये कशाप्रकारे करायचं आहे आपण ते त्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या एपिसोडमध्ये इथंच थांबूया. नवीन एपिसोडचं पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. बाय बाय, टेक केअर.